यातून एक संघ जो विन होईल तो 2 हात करेल अष्टभुजा स्पोर्ट्स लवपडा संघासोबत. बघूया स्ट्राईकला आहेत ते दशरथ, नॉन स्ट्राईक एंडला असतील ते भावेश आणि बॉलिंग मार्क वरती कालचा दिवस जो ज्यांनी गाजवला तोच संतोष कोम बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन पहिला चेंडू पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. प्ले अँड मिस. पहिला चेंडू पाहत होता पण निर्धाव येतोय. संतोष कोम पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी केली होती. आपल्या संघाला ना फायनल मध्ये काल प्रवेश मिळवून द्यायचं काम, मोलाचं काम जे केलं होतं ते संतोष कोम यांनी केलं होतं. पहिला चेंडू निर्धाव आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क संतोष. यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार चेंडू, चांगला टप्प्यावर चेंडू आदळला होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. अजून सुद्धा अकाउंट ओपन नाही झालंय साष्टेकर पाडा संघाचं. आजच्या दिवसामध्ये साष्टेकर पाड्याने चांगली कामगिरी केली परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. आता पाहिलं तर पुन्हा एकदा प्ले अँड मिस. जणू काही खेळपट्टी प्रेमात पडलाय आज संतोष कोम यांच्या. आणि चेंडू दर्शक षटकांना काही समजत नाही, फक्त बॅट हवेत जाते पण चेंडू त्यांच्या बॅटीला काही स्पर्श करत नाही. 3 चेंडू लगातार निर्धाव हाताळत ते संतोष कोम यांनी. पुढचा चेंडू संतोष कोम यांचा पुन्हा एकदा दशरथ साठी. यावेळेस पुन्हा एकदा प्ले अँड मिस. सबमरीन डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण संतोष कोम यांना. बघा संतोष कोम चांगली बॉलिंग करतोय आणि मैदानाच्या बाहेरून त्यांना समर्थन देखील मिळत आहे. बघा संतोष कोम यांची मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत तिकडे, नक्कीच भरपूर खुश होत आहेत, टाळ्या देखील वाजवत आहेत संतोष कोम यांच्याकरता. आदरणीय सन्माननीय प्रतिजी पाटील यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या VIP डाईज वरती, या रंगमंचावरती. परंतु पुढचा चेंडू संतोष कोमवरच्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. 5वा चेंडू पाहिला तर एक मिड ऑफ रिझन मध्ये चांगला फटका खेळताना पाहिला, कारण मोठे फटके खेळण्याची तयारी होती परंतु पाहिलं तर पहिले 4 चेंडू निर्धाव गेले. त्याच्यानंतर कुठेतरी डोकं शांत ठेवलं दशरथांनी आणि एक सिंगल धाव खेळून स्ट्राईक रोटेट केली आणि संघाचं खातं उघडलंय. शेवट चेंडू या षटकातील पॉवरप्ले षटकाचं षटक पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. षटक संपले पहिलं. अप्रतिम षटक पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. बघा खूप चांगली बॉलिंग इथे केलेली आहे संतोष कोम याने. भरपूर ताकद झोकलेली आहे आणि वेगवान चेंडूचा मारा त्याने केलेला आहे. दशरथ आणि भावेश याला काही चेंडू समजलेले नाही आहेत आणि पॉवर प्लेचं षटक हे पॉवरफुल ठरलेलं आहे. फक्त एक धाव. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रेम जाधव. कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच पाहिली ना तर पहिल्या मॅच मध्ये ना अप्रतिम गोलंदाजी केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रेम जाधव. पहिला चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा दर्शकासाठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला होता. स्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय दुरून आणि काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल. फलंदाज ठरतो फेल. दशरथ बॅक टू द आउट गॉन. थँक्यू डीजे. बघा खूप चांगला झेल पकडलाय अजित याने. कैलास तांबडियाला पण पाहतो या विकेट किपरच्या मागे. आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पण पाहतो या टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा या संघाला ज्याने टी शर्ट्स स्पॉन्सर केलेत, प्रवीण जाधव आणि प्रीतम जाधव, प्रवीणजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच खेळाडू कक्षामध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत.
कारण त्यांच्या जवळचे दोन्ही संघ आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम जाधव यांचा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय. साईन आता कोणती करत नाही चुकी आणि दुसरा हादरा बसतोय शाष्टीकर पाडा संघाला. थँक्यू डीजे. इथे जर आपण बघितलं ना तर विकेट्स ह्या सातत्याने डाऊन झालेत. प्रेम आता हॅट्रिक वरती आलेला आहे. नवीन बॅट्समन रोहित आज येतोय. पुन्हा एकदा पाहतोय शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. कारण पाहिलं तर डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहिदास यांनी. आपले डोळे उघडे करून हा फटका सजवायला लागेल कारण संघ अडचणीत आहे. धावसंख्याचा वेग खूपच मंदावलेला पाहतो आपण. पुढचा चेंडू प्रेमांचा चांगला फटका पाहतो आपण. फक्त टॅप केलाय कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुनील यांच्या मार्फत. आणि या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 गडी बाद चालत आणि फक्त 2 धावा दिल्यात या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता पुल केलाय परंतु पाहिलं तिकडे मिसफिल्ड होतोय. झेल सोडतोय रोहिदास सारखा फलंदाजाचा आणि पाहतोय शतरक्षक ठरतोय फेल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. यस चौकार आलाय. या चेंडूवरती आक्रमण करण्याचं काम केलंय रोहिदास यांनी. तसं पाहिलं तर झेल होता परंतु झेल हा धरतीला दान केलाय. त्यानंतर पाहिलं तर तेज तर्रार चेंडू टीट फॉर टॅट करताना पाहतोय मिस्टर प्रेम जाधव यांना. या षटकामध्ये पाहिलं तर 3रा गडी बाद केलाय मिस्टर प्रेम जाधव यांनी. षटक संपलेलं आहे. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. 3 गडी बाद 7 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर रोहित सातवी यांना. कालच्या दिवसापासून असं पाहिलं तर खेळपट्टीच्या प्रेमात पडलंय टायगर स्पोर्ट्स भीमवाडा संघाच्या. कारण कालच्या दिवसापासून या खेळपट्टीने भरपूर साथ दिलाय या संघाला. कारण सातत्याने याच खेळपट्टीवर सतत प्रॅक्टिस करत असतात. त्याच कारणामुळे मला वाटते आज खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलंय. हे होम ग्राउंड आहे टायगर स्पोर्ट्स भीमवाडा संघाचं. आणि आपल्या होम ग्राउंड वरती खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. रोहित सातवी आलाय तिसरे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. सुनील आहे तिकडे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि पंचांनी इशारा केलाय. जयेश पंचांनी काय निर्णय घेतलाय. यस रिव्ह्यू घेतलेला आहे. छोटंसं अंडा आलं होतं. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय.
तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. अजय माळी यांनी खूप चांगल्या प्रकारे चेंडू हा आपल्या हातामध्ये कनेक्ट केलेला आहे आणि सरळ यष्टांवरती लावलेला आहे. तर पाहूया बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. चला डिसिजन पेंडिंग आहे. चेंडू यष्टांवरती लागला, तोपर्यंत बॅट कुठे आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे आणि क्लोज कॉल आहे. चेंडू यष्टांवरती लागलाय आणि बॅट जर आपण बघितली तर ऑन द लाईन इथे पाहायला मिळतंय. चला पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दर्शवलं जाईल. अगदी क्लोज कॉल आहे. चेंडू यष्टांवरती लागला, बॅट्स कुठेतरी ऑन द लाईन आणि हवेमध्ये नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद असेल. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय, कारण चेंडू यष्टांवरती लागलाय आणि बॅट जर बघितली तर ऑन द लाईन आहे, अगदी रेषेजवळ, हलकीशी रेषेवरती बॅट आणि फलंदाज इथे बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज देवेंद्र ठाकरे, भावेश शेळका सारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद झाल्यानंतर आता कोणातरी संघाला सावरावं लागेल, कारण धावसंख्या पाहिली तर अजून सुद्धा 8 या सिंगल डिजिट मध्ये चालू आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर पहिला चेंडू झालेला आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित सातवे यांचा. चांगला चेंडू पाहतो आपण, गोल्डन स्पॉट होऊन सरळ यष्टीच्या हातामध्ये गेलाय डॉटच्या रूपामध्ये. पाहिलं तर या दिवसामध्ये ना, आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना पाहतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, तो चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. पुन्हा एकदा पाहतोय डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावतोय. बघा शास्त्रीकरपाडा संघाचा जर आपण विचार केला तर कुठल्या तरी दडपणामध्ये दिसतंय, प्रेशर जाणवतंय आणि हे प्रेशर आपण पाहतो एक टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहे आणि या बलाढ्य संघाचा त्याने प्रेशर घेतलाय. नक्कीच प्रेशर तर घेतलाय, परंतु आज सकाळच्या सत्रापासून ते खेळत आलेत, लगातार त्यांनी मॅचेस खेळत, त्याच कारणामुळे सुद्धा थोडंसं कमी पडताना पाहतोय हा संघ. यावेळेस पाहिलं तर देवेन यांचा चांगला फटका आपल्या संघाला कुठेतरी चांगलं काम करून देताना पाहतोय, धावा अर्जित करताना पाहतोय आणि पॉईंटच्या डोक्यावरून कव्हरच्या डोक्यावरून हा आलाय चौकार. थँक्यू. 12 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हे तिसरं षटक मार्ग आहे. चेंडू टाकून झालेत 4 विकेट गमावल्यात 4. यावेळेस पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. पुन्हा एकदा पाहतोय पण चांगलं कमबॅक करताना पाहतोय रोहित सातवे यांना. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि फक्त 5 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय रोहित सातवे यांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तेच पवित्र आजमावचा प्रयत्न केला होता देवेन यांनी, परंतु षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. असं पाहिलं तर पूर्णपणे रोखून ठेवल्या, बोयड्या ठोकल्यात टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाने शास्त्रीकर पाड्या संघाच्या. चला पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. कदाचित कृष्णा भोईर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्या तरी चर्चा केली जाते, कदाचित जितू माळी देखील येऊ शकतो. वाटते सुनील याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे, सुनील किंवा कृष्णा.
नवीन फलंदाज नवीन गोलंदाज पाहतो आपण मिस्टर सुनील तारवी येतोय बॉलिंग मार्क वरती. योगेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सुनील यांचा. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. ऑन साईडला जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगलचं डबल मध्ये रूपांतरण झालंय. यस, फलंदाज सेफ असेल आणि या 2 धावा थोडंसं उशिराने कलेक्ट केला त्याच कारणास्तव पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. थ्रो चांगला होता परंतु यष्टिरक्षक पाहिलं तर थोडंसं दूर राहिला त्याच कारणास्तव या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकामध्ये शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील योगेश यांना. यावेळेस पहिला फुलटॉस चेंडू होता. समाचार घेतलाय का? यस, पंचांचा इशारा नोचा आलाय. 1 धाव नक्की कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. यस, तिसरा पंचाकडे मागणी केलेली आहे भीमर साठी. चला आपण ऑन स्क्रीन पाहूया थर्ड अंपायर मध्ये. चला पाहूया कमरेच्या वरती चेंडू आहे की खाली. फुलटॉस चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे हा फटका इथे खेळला होता फलंदाज योगेश याने. नो बॉल असेल. तर सन्माननीय मुकेशजी जयस्वाल यांचे आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डीजे भाई. यावेळेस पाहिलं तर फ्रीडचा चेंडू होता परंतु योगेशांच्या बॅटीला काही स्पर्श झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये फ्रीडचा चेंडू डॉट जातोय. एक फ्रीडचा चेंडू पाहिला तर एक शादीचा म्हणजे लग्नाचा लाडू होता परंतु तो लग्नाचा लाडू त्यांना स्वीकारता नाही आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली रोहित येतोय आणि रोहित करत नाही चुकी. यावेळेस पाहतोय तर गडी बाद होतोय. योगेश बॅक टू डग आउट गॉन. थँक्यू डीजे. तर विनंती करतोय सन्माननीय घनश्यामजी जयस्वाल आणि मुकेशजी जयस्वाल यांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. डीजे भाई या नावाने नक्कीच जास्त प्रसिद्ध आहेत मुकेशजी जयस्वाल. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय निकेश जयस्वाल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आलंय आणि त्यांचं आगमन झालंय. तर मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. व्हाईट बॉल टाकलाय आज दरम्यान. या व्हाईटने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती लागलेत. नक्कीच सुनील यांच्यावरती थोडंसं आक्रमण करावं लागेल कारण धावसंख्याचा वेग पाहिला तर फक्त आणि फक्त 18 धावावरती आहे. एक धावसंख्या जर मोठी करायची असेल तर या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. सरासरी 30च्या पार तरी हा धावा गेल्या पाहिजेत. 10 धावा तरी आल्या पाहिजेत अजून सुद्धा. पुन्हा एकदा
काय फटका सजवलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कृष्णा भोईर यांच्या मार्फत. जिथे चौकार गेला असता तिकडे आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. काय फिल्डिंगचा दर्जा आहे आजच्या दिवसामध्ये टायगर स्पोर्ट्स बीबी संघाचा, अप्रतिम. आणि बघा आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय, आणखीच ऊर्जा संचार झालाय त्यांच्यामध्ये, आणि त्याची पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. यावेळेस पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत दुसरी धावाचा प्रयत्न. यस, इट इज गॉन. रनआउटच्या रूपामध्ये पुन्हा एकदा आदेश शेलका बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. गोपाल येतोय न्यू बॅटर. स्ट्राईक वरती पाहतोय आपण देवेंद्र ठाकरे. शेवटचा एक चेंडू आहे. 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या चेंडूवरती एखादा मोठा फटका, एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळू शकतो. बघा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक प्रेम तिकडे वन हँडेड. नक्कीच हा झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता, कारण चेंडू दूर होता. प्रयत्न भरपूर चांगले झाले, मात्र झेल सुटला आणि 2 धावा या पलून पूर्ण केल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय. नक्कीच जर हा झेल जर घेतला असता तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्डसाठी एक नॉमिनेट झाला असता प्रेमसारखा गोलंदाज, परंतु त्यांच्या हातात काही झेल समावला नाही. 3 षटकात समावल्यानंतर 4 षटकात समावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती आणि 25 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलेलं आहे. कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात परत येऊया. सेकंड इनिंग घेऊन तिथपर्यंत डीजेला संधी देतोय. डीजेला थांबवतोय 2 मिनिटं. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 25 धावांचं एक माफक आव्हान इथे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. याच दरम्यान आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय सन्माननीय घनश्यामजी जयस्वाल त्यांचं आगमन झाले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय मुकेश जयस्वाल, जे डीजे भाई या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत, त्यांचं देखील इथं आगमन झालंय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री कृष्णाजी माळी साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जिल्हा परिषद सदस्य आहेत कृष्णाजी माळी, आणि त्यांच्याकडून आपल्याला भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे, आणि त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर अजित काणात यांना विनंती असेल की आपण देखील आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. मित्र परिवार आहे डोंगरीपाडा संघाचे आपण पाहतोय, आणि डोंगरीपाडा संघाला आणखीच भरपूर सहकार्य या आयोजनासाठी त्यांनी केलेलं आहे. तर अजित काणात आपणास देखील विनंती आहे की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. संतोष कोम स्ट्राईक वरती पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंड वरती बड्डे बॉय कैलास तांबडी, ज्याचा आज वाढदिवस आहे तो कैलास तांबडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दशरथ शिल्का. स्ट्राईकला संतोष कोम. कालचा दिवस काय गाजवला होता संतोष यांनी. पाहूया एक छोटस आव्हान आहे. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची आतल्या चेंडूला कडा लागली होती आणि पाहिलं तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश झालंय. या सिंगल धावाने स्वतःच आणि संघाचं खातं उघडलंय ते संतोष कोम यांनी. पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय दशरथ. पहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. छोटंसं आव्हान ठेवलंय, परंतु ते तितकंच कठीण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दशरथ. पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. थोडस फंबल झालं तर गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा परत येताना पाहतोय मिस्टर दशरथ शेलका यांना. पुढचा चेंडू दशरथ यांचा सामना करत येते कैलास. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय, सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. यस थँक्यू डीजे. पाहिलं तर आक्रमण केलं. आता पाहिलं तर छोटस एक आव्हान आहे, त्याच पाहिलं तर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न चालू आहे कैलास तांबडी यांचा. पहिला चेंडू फेस करताना दशरथ शेलका सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ यांचा. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका पाहता पण कव्हर आणि मिड ऑफच्या मधून सरळ गेला 4 धावांसाठी. लगातार दुसऱ्या बॉलवर येतोय चौकार. यस थँक्यू डीजे. बॅक टू बॅक चौकार येतोय. पातळ आक्रमण केलंय. मला वाटते लवकरात लवकर सामना संपवायचा तयारी आहे. लवकरात लवकर ट्रॉफी घेऊन जायचा विचार चालू आहे टायगर स्पोर्ट्स बिपाड संघाचा. पाहूया तिसरा चेंडू. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका साजवलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चेंडू जातोय फरार. बघा बड्डे बॉय आज चमकलाय. बड्डे बॉयला आज नक्कीच गिफ्ट मिळेल आणि भरपूर मोठं गिफ्ट मिळेल. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत. 13 धावा धाव फलकावरती. आता समीकरण पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा चेंडूचा खेळ झालाय फक्त आणि फक्त 4. बघा सन्माननीय रमेशजी तांबडी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे बड्डे बॉय साठी. यावेळेस पाहिलं तर प्ले अँड मिस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला दशरथ शेळका यांच्या मार्फत. थोडस दर्पणा देताना पाहतोय साष्टेकर पाडा संघाला, कारण सकाळपासून पाहिलं तर सर्व सामने खेळून आलेत ते, त्याच्या कारणामुळे आपण पाहतो ते थोडेसे थकलेले वाटतात. बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडीशी खाली पडलेली वाटते. यावेळेस पाहिलं तर घुटना टेक आणि तमाशात एक असाच काहीतरी फटका खेळताना पाहिलं स्लॉकस्टिपचा फटका पाहतो आपण, परंतु या 2 धावा घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. षटक संपलेलं पहिलं आणि पहिल्या षटकावरती हाणामारी केली आहे ती कैलासांनी. पहिल्या षटकामध्ये धावा जाऊन पोहोचल्या त्या 15 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅजिकल स्पेल किंवा एका षटकामध्ये 3 किंवा 4 गडी बाद करावे लागतील. ती ताकद कोणत्या गोलंदाजाकडे आहे. मॅजिकल स्पेल हाताळावं लागेल कोणाला तरी, कारण अजून सुद्धा मॅच ऑन आहे. तुम्ही जर स्वतःला जर सिद्ध करत असेल तर हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण दबाव आहे तुमच्यावरती आणि दबावामध्ये तुम्हाला निखरायचं आहे. आपल्या संघासाठी मोलाचं काम करायचं आहे आणि तेच काम करण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येताना पाहतोय आपण मिस्टर भावेश शेळका यांना.
भावेश टू संतोष कोम. कालचा दिवस संतोष कोम यांनी गाजवला, परंतु आज गोलंदाजी चांगली केली आहे. फलंदाजीमध्ये थोडेसे कमी पडताना पाहतोय आपण. यावेळेस पाहिलं तर बॉलला चेक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. डॉटच्या रूपामध्ये हा चेंडू विसावतोय. भावेश शेळका आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला, डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. ग्राउंड रेट शॉट पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोच गचाळाचा थ्रो आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो आपण. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघाचा पंजा साष्टीगड पाडाच्या संघाच्या समोर पडलेला आहे. कारण असं पाहिलं तर सामना 1 साइडेड झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूचा पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस्टायमिंग स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थोडस गचा असं शत्रक्षम पाहतोय आपण. आणि दुसऱ्या धावाचं तिसऱ्या धावमध्ये रूपांतरण झालंय. चौथी धाव होईल का? यस नो. आणि यस तिसरी धाव वरती समाधान मानलं गेलं. यावेळेस या 3 धावा, या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. शेवटचे 5 धावांची आवश्यकता असेल आता. पहिले तर 15 चेंडू आणि 5 धावा. पूर्णपणे सामनामध्ये पकड बसवलाय ती टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघाने. यावेळेस लोअर फुलटच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तितकाच चांगला प्रॉमिसिंग फटका नव्हता. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा योग होता. तिकडे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो या पण दोन्ही फलंदाजामध्ये. चला अष्टभुजा लवपडा संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं टॉस बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. एका धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. या षटकातील शेवट चेंडू असेल आणि विनिंग शॉट येईल का संतोष कोम यांच्या बॅटीतून? कारण आज अजूनपर्यंत बॅटीतून मोठा फटका आला नाहीये. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतो. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. मोठे स्ट्राईक ठेवण्याचं काम करतील संतोष कोम. याचा पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवली आहे आणि षटक संपलंय. दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 24 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 1 धावांची आवश्यकता. पहिल्या दिवसामध्ये अष्टभुजा लवपडा काय कामगिरी केली. फायनल सामन्यामध्ये 6 धावा डिफेंड केला होता तोच संघ आज फायनल मध्ये प्रवेश केलाय ड्रॉ मध्ये. आणि फायनल सामना मला वाटते आता निश्चित झालंय. टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघ आणि अष्टभुजा लवपडा संघ असेल. एक धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर देवेन यांच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतल्याने विजयाचा एक सिंगल धाव आणि अशा रीतीने टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. यानंतर होणार सामना बिग फाईट, बिग लढत पाहतील. एका साईडला वसई पश्चिमेतील एक संघ अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा, तर दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघ. थोड्याच वेळात टॉस होईल आणि टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जातील माझे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण बोलवतोय